चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले। चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ, जो व्हिडिओ घेऊन आला आहे आपल्या सर्वांसाठी सध्याची ही आनंदाची वार्ता। जी आनंदाची वार्ता सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी अत्यंत महत्वाची आणि अत्यंत फायद्याची। ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता 1 सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांदा दरात 100% येणार आहे 1000ची तेजी। पण इथं प्रश्न हा उद्भवलाय की 1 सप्टेंबर नंतर आता आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे 1 सप्टेंबर नंतर आता कांदा दरात 100% येणार आहे 1000ची तेजी। जर 1000ची ही तेजी 1 सप्टेंबर नंतर आली तर या तेजीत मग कांद्याचा दर हा 1 सप्टेंबर नंतर कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो। चला तर मग आपल्या सर्वांच्या मनातील या सर्वात महत्वाच्या यक्ष प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात। ज्यांना ज्यांना या प्रश्नाची अचूक उत्तरे जाणून घ्यायची आहेत त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा। जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो आता सतत। तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही ब्रेकिंग न्यूज, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही आनंदाची वार्ता की आता 1 सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरात 100% येणार आहे 1000ची तेजी। पण 1 सप्टेंबर नंतर आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे 1 सप्टेंबर नंतर कांद्याच्या दरात 100% येणार आहे 1000ची तेजी। आणि 1 सप्टेंबर नंतर कांद्याच्या दरात जर ही 1000ची तेजी आली तर मग या तेजीमध्ये आपण कांदा हा विकायचा का आणखीन तेजी येण्याची वाट बघायची? कशात होणार आपल्या सर्वांचा जास्तीत जास्त फायदा? चला तर मग या सर्वात महत्वाच्या यक्ष प्रश्नाचे प्राप्त करूयात या व्हिडिओच्या माध्यमातून आता उत्तर। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा दररोज वाढत आहे। काही बाजार समित्यांमध्ये तर कांद्याचा बाजारभाव 3000च्या वर पोहोचलाय। पण जर सरासरी कांद्याची दर पातळी बघितली तर ही दर पातळी सध्याच्या कंडिशनला 2400 ते 2700 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे। मग इथून पुढचा असणारा संपूर्ण जर आपण विचार केला तर 1 सप्टेंबर नंतर आपल्याला कांद्याच्या दरात या ठिकाणी 1000ची तेजी दिसणार आहे। या मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे उत्तर भारतात संपुष्टात येणारा श्रावण। होय मित्रांनो, उत्तर भारतात श्रावण आपल्या असणाऱ्या श्रावणपेक्षा 15 दिवस अगोदर सुरू होतो आणि संपतो। तिथं श्रावण महिना जो असतो तर तो त्या ठिकाणी आपल्याकडे जी राखी पौर्णिमा म्हणतो त्या ठिकाणी नारळी पौर्णिमा तेव्हा त्यांचा असणारा श्रावण संपतो। आणि उत्तर भारतात श्रावण 27 ऑगस्टला संपणार असल्यामुळे 1 सप्टेंबर नंतर उत्तर भारतात कांद्याची मागणी प्रचंड वाढणार आहे। आणि ही मागणी साधी सुधी नाही तर 30 ते 50% वाढणार आहे। दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की कांद्याची मागणी उत्तर भारतात नसून सुद्धा कांद्याचा बाजारभाव आपल्याला सध्या तेजीत दिसत आहे। मग अशा परिस्थितीत उत्तर भारतातून मागणी वाढली तर मग कांद्याचा बाजारभाव किती वाढणार लक्षात घ्या। त्याचबरोबर सप्टेंबर महिना हा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे, कारण कांदा निर्यात इथं वाढत असते आणि यंदाच्या वर्षी 1 सप्टेंबर नंतर भयंकर कांदा निर्यात ही वाढणार आहे आणि याचा सुद्धा सकारात्मक परिणाम होणार आहे। आणि तर आपण या ठिकाणी जर बघितलं तर ही जमेची बाजू आहे या ठिकाणी मागणी बाबतीत। पण पुरवठ्याचा जर विचार केला तर लक्षात घ्या, दरवर्षी सप्टेंबर महिन्यात दक्षिणेतील खास करून कर्नाटकचा कांदा येतो म्हणून दर स्थिर राहतात।
यंदा तिथून कांदा येणार आहे, पण तो फार कमी येणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट इथं लक्षात घ्या, दुसऱ्या राज्यात सुद्धा कांदा मुबलक प्रमाणात दक्षिणेत उपलब्ध नाही. आता तुम्हाला सांगतो की या ठिकाणी होईल काय? एकतर आपल्याकडे असणारा कांदा जो रब्बीतला होता, उन्हाळी कांदा, तो पण काही जास्त शिल्लक नाहीये. जो आहे तर तो A1 क्वालिटीचा नाहीये आणि नाफेडनं खरेदी केलाय तर तो सुद्धा कांदा काही विशेष नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला सांगतो 1 सप्टेंबर नंतर आता कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये भयंकर गॅप निर्माण होणार आहे. आणि हा जो गॅप असणार आहे ना, हा गॅप कांद्याच्या भावाला सुरुवातीला 3,000 पर्यंत पोहोचवणार आहे. आणि त्यानंतर 3,500 पर्यंत. म्हणजे 1 सप्टेंबर नंतर तात्काळ 500 ची तेजी येईल आणि त्यानंतर लगेचच आपल्याला आणखीन 500 तेजी दिसेल. म्हणजे ओव्हरऑल 1 सप्टेंबर नंतर कांद्याच्या बाजारभावात आपल्याला ₹1000 ची तेजी या ठिकाणी येताना दिसणार आहे. ज्यामुळे कांद्याचा भाव 3,500 पर्यंत 100% पोहोचू शकतो. बरं 3,500 च्या आसपास भाव पोहोचला तर कांदा विकायचा की ठेवायचा? तर तुम्हाला सांगतो 3 ते 3,500 च्या दरम्यान जर भाव मिळाला तर इथं 25 ते 30% कांदा विकून टाका. बाकी कांदा मग समोरील तेजीसाठी रोखून ठेवा आणि त्यानं येणाऱ्या तेजीमध्ये टप्प्याटप्प्याने विकला तर आपला होणारा फायदा सरासरी खूप जास्त होऊन जाईल. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचे जे बाजारभाव असतील ते कसे राहतील याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आतापर्यंत आपण सर्वांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्याला हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे आभार.